हे जागृत देवस्थान आहे आमच्या त्या काही ह्या भडवळ्या गावापुरती ख्याती याची मर्यादित नाही बरं का, ही सर्वदूर पसरलेली आहे आणि आमच्या समाजामध्ये तर हिचा मोठा झाक आहे कांटेकरलीचा आणि म्हणून हिची ख्याती खरंच झाली आहे आणि म्हणून तिचं गीत या ठिकाणी सादर करतोय आमच्या खाबेदादांची खास इच्छा त्यांनी सांगितली व एक गाणं झालं पाहिजे देवीचं आणि म्हणून या ठिकाणी घेते त्यानंतर साईनाथांचं दर्शन होईल आणि त्यानंतर लागलीच बघनाट्य सुरू होईल। आता शिमका झाले माऊली आपल्या दारातून गेलेले आहे म्हणून म्हणतोय पालखी हार फुलानं सजली ग भक्ती भवन देवीला पूजली ग पालखी हार फुलानं सजली ग भक्ती भवन देवीला पूजली ग येथे सोन्याच्या पाऊली घरी गे सोन्याच्या पाऊली येथे सोन्याच्या पाऊली घरी गे सोन्याच्या पाऊली असहाय भडवणे गावाची कांटे करीन माऊली असहाय माझ्या भडवणे गावाची कांटे करीन माऊली काळोखामध्ये ती तिला राहणं पसंत पडतं आणि म्हणून म्हणतोय असे मागील साऱ्या जीवाना आवडे आईला दिवा आवडे आईला दिवा आवडे आईला दिवा तसे भक्ती जाया देवा मन भावे करती सेवा मन भावे करती सेवा भगवावे करती सेवा नवस करता भक्त गणाच्या नवसाला पावली नवस करता भक्त गणाच्या नवसाला पावली असं हरिवज बडवडी गावाची कांटे करीन माऊली 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 बाकी हर फुलानं सजली ग भक्ती भावन देवीला पुजली ग बाकी हर फुलानं सजली ग भक्ती भावन देवीला पुजली ग येथे सोन्याच्या पाऊली घरी सोन्याच्या पाऊली येथे सोन्याच्या पाऊली घरी
माहुली कसं हाय माझ्या बडवडी